दिनांक या बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बुलेटिनमध्ये आपण आज दिवसभरात घडलेल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी अगदी सविस्तर बघणार आहोत। आणि सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंच्या मनोमिलन संदर्भातली युती संदर्भातली। मनसे आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं युतीसाठी मनोमिलन झालंय। मात्र पक्षप्रमुखांचं मनोमिलन होणार तरी कधी? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार? उद्धव ठाकरेंनी युतीसाठी कोणते संकेत दिलेत पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधनं। महाराष्ट्रासाठी ठाकरे एकत्र येणार? उद्धव राज जपणार ठाकरे ब्रँड? कार्यकर्त्यांची एकी मग होणार युती? महाराष्ट्राच्या हितापुढे कोणीही मोठं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चेची कवाडं उघडली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक भूमिका घेतल्यानं उभ्या महाराष्ट्राचं ठाकरे बंधूंच्या युतीकडे लक्ष लागून राहिलं। राज्याच्या चौकाचौकात चावडीबावडीपासून सर्वत्र ठाकरेंच्या युतीचीच चर्चा सुरू झाली। परंतु ही केवळ चर्चाच असताना दोन्ही पक्षाकडून युतीसाठीचा जाहीर पुढाकार काही पाहायला मिळाला नाही। परंतु आज मात्र उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य म्हणजे युतीवर शिक्कामोर्तब म्हटलं जात आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार? साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याआधी ठाकरे बंधूंचे फोन झाले असतील असं म्हणत संजय राऊतांनी चर्चेचं सुतोवाच केलं। परंतु महाराष्ट्राच्या मनापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात युती आहे का असा प्रश्न विचारून संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंचा चेंडू पुन्हा मातोश्रीच्या अंगणातच टोलवलाय। जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील। तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात, अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं। त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तो एवढी लवकर फळं आली कशी? या सगळ्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील। ज्या वेळेला एखादी ठोस गोष्ट होईल, त्यावेळेला ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील। आता सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे। जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे। दरम्यान पक्षप्रमुख आणि नेते यांचा युतीसाठीचा निर्णय होत नसताना कार्यकर्ते मात्र युतीसाठी एकत्र आल्याचं दिसतंय। महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे ब्रँड टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच दादागिरी चालावी, की जसं आपण एखादं घर चालू नये म्हणून एखादा शेजारी आपल्यामध्ये भांडणं लावतो आणि त्याचा फायदा घेतो, तशा प्रकारे आत्तापर्यंत फायदा गेलेला आहे आणि हे दुर्दैवानं थांबावं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं, आम्हाला देखील वाटतं। सेना मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत युतीसाठी एक पाऊल पुढे टाकलं। आता या युतीच्या घोषणेचा मुहूर्त हा 14 जूनला राज ठाकरेंच्या वाढदिवसाला ठरतो की 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनाला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। दरम्यान जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युती संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा मात्र एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या युतीवर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे।
उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्राच्या मनात दोन्ही ठाकरे एकत्र येणार, महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे. युती संदर्भात युती मनसे आणि महायुती ठाकरे इथे लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार. दरम्यान दोघांच्या युतीशी माझा काय संबंध? ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर योग्य वेळी बोलेन अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दिलेली आहे. असं आहे की त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील. यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे. आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण काही हरकत नाही. मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे. आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही. दरम्यान या युतीबाबत काय निर्णय घ्यायचा हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा अधिकार याचं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या हितासाठी राज आणि उद्धव ठाकरे जर एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे. राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत ना. उद्धव ठाकरे साहेब उभाटाचे प्रमुख आहेत ना. इंजन आणि मशाल ह्या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही चर्चा करून काय उपयोग आहे? मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे. आले तर आनंदच आहे ना. कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना. शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय. कशाला राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असतील तर का नाही आम्ही स्वागत करणार. महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील तर मी अर्थातच त्याचं स्वागतच करीन. तर एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंच्या नेत्यानं खदखद व्यक्त केलेली आहे. 2019च्या मंत्रिमंडळामध्ये मला घ्यायला हवं होतं अशी खदखद आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. सर्वाधिक निवडून येणारा मीच होतो आणि तो अधिकार माझाच होता असं जाधव यांनी जाहीर सभेतून म्हटलेलं आहे. 2019 साली मला मंत्रिमंडळामध्ये घ्यायला हवं होतं का नको होतं? सगळ्यात जास्त जुना, सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला संतोष सगळे मीच होतो ना. मला घेतलं नाही, पण माझा अधिकार होता, पण मला घेतलं नाही. त्यानंतर कधीही मी नाराजी व्यक्त केली नाही. आणि आता बातमी आहे सगळ्यांचीच चिंता वाढवणारी कोरोना संदर्भातली. राज्यामध्ये आज 114 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये 37, पुण्यात 50 कोरोना रुग्णांची वाढ, तर राज्यामध्ये 577 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे रोजच वाढत असलेल्या कोरोनाच्या संख्येमुळे आता रुग्णवाढीचं टेन्शन संपूर्ण राज्यासह देशाला आलेलं आहे. तर देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता निर्माण करणारी ठरते. कारण 5 वर्षाच्या मृत्यूचं थैमान घालणारा हाच कोरोना आता चिमुरड्यांच्या जीवावर उठलेला आहे. कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. कोरोना उठला चिमुरड्यांच्या जीवावर. कोरोनानं वाढवलं पालकांचं टेन्शन. अमेरिकेत वर्षभरात 150 मुलांचा मृत्यू. देशात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या 5,000वर पोहोचली आहे. त्यात आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट लहान मुलांसाठी धोकादायक ठरतोय. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये याच कोरोना व्हायरसमुळे 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. आता या कोरोनामुळे पालकांचंही टेन्शन वाढलंय. कोरोनाचा नवीन व्हेरियंट मुलांसाठी किती धोकादायक आहे पाहूयात. कोरोना उठला मुलांच्या जीवावर. ओमायक्रॉनचे JN1, LF7 आणि NB181 या सब व्हेरियंटच्या प्रादुर्भावाचा वेग वाढला. WHO नुसार NB181 हा कोरोनाचा नवीन सब व्हेरियंट. डेल्टा आणि ओमायक्रॉन सारख्या व्हेरियंट नंतर मुलांनाही कोरोनाची लागण. लहान मुलं प्रामुख्यानं SARS-CoV-2 व्हायरसचा शिकार.
देशाच्या रुग्णसंख्येत लहान मुलांचं प्रमाण 13%. मुलांमध्ये डायरिया, अतिसुस्ती, डिहायड्रेशन, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणं अधिक. अमेरिकेत कोरोनामुळे 150 मुलांचा मृत्यू. कोरोना लहान मुलांना होण्याचं मुख्य कारण म्हणजे जी नवजात अर्भकं असतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिकारशक्ती अजून पूर्णपणे तयार झालेली नसते. साहजिकच त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या जवळपास असलेल्या आईवडिलांचे किंवा इतर जे काही वैद्यकीय कर्मचारी आहेत त्यांना जर याची लागण झाली असेल तर ते ताबडतोबच त्यांना होऊ शकतो. दरम्यान SARS-CoV-2 आणि NB181 या कोरोना व्हेरियंटमुळे पालकांचं टेन्शन वाढलंय. आता पालकांनी मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी ते पाहूया. काय खबरदारी घ्यावी? मधुमेह, हृदयरोग, दमा किंवा इतर आजार असणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावं. मुलांना मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सवयी लावाव्यात. मुलांनी पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा इतरांना देणं टाळावं. शाळांमध्ये हवेशीर खोल्या, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था असावी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता पालकांनीही मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. तसंच मुलांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करायला हवेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या बातमीनंतर आता बातमी पाहूयात राजकीय वर्तुळातली. अजित पवारांवर टीका करताना ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली आहे. लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांचा उल्लेख दरोडेखोर असा केलाय. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा टाकला असा घणाघात हाकेंनी केलाय. दरम्यान हाकेंच्या या टीकेवर अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हे साखर कारखाने बुडाखाली घेऊन बसलेले अजित पवार या माणसानी किती लागतंय हो त्या भटक्या विमुक्ताच्या पाल जाण्यासाठी आणि त्याला एक घर मिळण्यासाठी किती पैसे लागतात. यांना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं काहीही देणं घेणं नाही. या माणसांनी कारखाने काढलेले आहेत, या माणसांनी बँका काढलेल्या आहेत, या माणसांच्या अनेक बिझनेस मध्ये असे शेकडो कंपन्या यांनी तयार केलेल्या आहेत की यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवरती दरोडा घातलेला आहे. कलगीतुरा आम्ही करतच नाही, कलगीतुरा बरोबरीमध्ये होत असतो. जेवढा तो भुंकत त्यानं थोबाड पण ठेवायचं ना, त्यानं रितसर जायचं, मुख्यमंत्र्यांकडे जायचं, उपमुख्यमंत्र्यांकडे जायचं. आंदोलन करण्याची पद्धत आहे का नाही, काय संविधानिक पद्धतीने करा ना. तुम्ही काय एखाद्याच्या बापावर जा ना. अजितदादाच्या वडिलांबद्दल तो अपशब्द बोललाय. मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, मला ते वाईट वाटलं. त्यानं थोबाड चालवलं, त्याला उत्तर देऊ. आम्ही त्याचा बाप नाही काढला, आम्ही त्याच्या घरावर नाही गेलो, कारण ती आमची संस्कृती नाही. त्याच्यामुळे हा थांबणार. सुरुवात त्यानं केली आणि एंड मी करणार. सहकार क्षेत्रावरनं शरद पवार यांनी आता चिंता व्यक्त केलेली आहे. सहकारावरून मी सध्या अस्वस्थ आहे. आधीच्या नेत्यांनी कधीही कारखाने काढले नाहीत, मात्र आता खासगी कारखाने आणि त्यात सहकारातील नेते सहभागी असल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय आणि हे चांगलं नसल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे. अशी अनेकांची नावं घेतायची. त्यांनी खाजगी कारखाने काढायचा विचार कधी केला. आज खाजगी कारखाना आणि सरकारचे नेते त्याच्यामध्ये सहभागी ते तिथे महाराष्ट्रामध्ये दिसायला लागलेले ते सरकारच्या दृष्टीने ते चांगले. आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची दमछाक होताना दिसते. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधी पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती आहे. लाडकी बहिणी योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांचा 410 कोटींचा निधी वळवण्यात आलाय. त्यामुळे यावरनं पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आणि आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा 1827 कोटी 70 लाख कोटींचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवलाय। यावर सामाजिक न्यायमूर्ती संजय शिरसाट यांनी बोलण्यास नकार देत हात जोडून ते पुढे निघाले। याआधी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, मात्र आता त्यांची मवाळ भूमिका दिसते। मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती। तुम्ही काल विरोध करताय, आता बोलत नाही विभागाचा पैसा वळवला का? विशाळगडावर कुठलाही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही असे आदेश कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिला। ईदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या कारणाने प्रशासनाने आता ही काळजी घेतलेली आहे। याआधी हायकोर्टाने विशाळगडावर ईदच्या कुर्बानीला परवानगी दिली होती, त्याला प्रशासनाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले। ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज नको अशी मागणी मंत्री मंगल प्रभात लोढांनी केलेली आहे। मुंबई पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारावी यासाठी लोढांनी पत्र लिहिले। ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदच्या नमाजासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकेला मंगल प्रभात लोढांनी विरोध केलेला आहे। ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक महत्त्व असून अशा प्रकारे याचिका करणं लज्जास्पद असल्याचं लोढांनी म्हटलेलं आहे। दरम्यान बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यावरनं मीरा रोडमध्ये तणाव निर्माण झाला। इथल्या नॉर्थ गार्डन सिटी संकुलामध्ये वाहनांची तपासणी केली जाते। कुणी जर चोरून बकरा नेऊन त्याची कुर्बानी देऊ नये यासाठी इमारतींमध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते। याबाबत या संदर्भात मुसलमानांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। मुसलमान धर्मियांचे सण आल्यावरच हे लोक वाहनांची तपासणी करतात असा आरोप मुसलमानांनी केलेला आहे। त्यामुळे सोसायटीमध्ये तणावाचं वातावरण आहे। नाही, आत्तापर्यंत असं काही पण कुठल्या पण सणाला झालं नाही आहे। ह्या सणाला होत आहे, प्रिव्हियस इयरला पण हा सणाला होत होता। तर माझं म्हणणं हे आहे की सिक्युरिटी एन्हान्स जर तुम्ही करतात सोसायटी तर आम्ही पूर्ण कॉपरेशन देणार, पण काय असते की ते सिक्युरिटी एन्हान्स पूर्ण वर्ष चालायला पाहिजे ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन। पण तुम्ही फक्त हे टार्गेट सणाला जे करतात त्याच्याबद्दल आपली आपत्ती आहे आणि त्याच्याबद्दल ते इल्लीगल आहे, तुम्ही नाही करू शकता ते। दरम्यान आता बकरी ईदच्या निमित्तानं मुसलमान धर्मगुरूंनी मुसलमानांना महत्त्वाचा संदेश दिलेला आहे। कुर्बानी देताना शेजारच्यांचा भावनांचा आदर करा। कुर्बानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नका। खुल्या रस्त्यावर बाजारामध्ये कुर्बानी देऊ नका असे निर्देश दिल्ली जामा मशिदीतून धर्मगुरूंना दिलेले आहेत। देखिए, सड़कों पर, खुली जगहों पर, बाज़ारों पर कुर्बानी से परहेज करें। सफाई का जो है वो ख़ास ख्याल रखें और अपने पड़ोसियों के जज्बात का जो है वो लिहाज फरमाएं। येत्या 7 जून रोजी काहीतरी मोठं भयानक घडणार आहे, कारण बाबा वेंगाच्या भाकितानं संपूर्ण जग हादरलंय। जगामध्ये होणारी युद्ध, हवामानामुळे होणारे बदल या सर्व गोष्टी समोर असताना एका रहस्यमयी भविष्यवाणीनं लोकांची झोप उडवली आहे। बल्गेरियाचे प्रसिद्ध भविष्यतज्ञ बाबा वेंगा यांनी आतापर्यंत अनेक भाकितं केली। त्यांनी अनेक भाकितं केली जी खरी देखील ठरलेली आहेत। दरम्यान बाबा वेंगांची भविष्यवाणी आपण पाहूयात। 7 जून तारीख खूप खास आणि धक्कादायक। पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये तीव्र चुंबकीय हालचाली होणार। हवामान आणि मानसिक स्थिती दोन्ही प्रभावित होण्याची शक्यता। आणि आता बातमी आहे तुमच्या कामाची। होम आणि कार लोन घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। यावेळेस आरबीआयनं सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे। रेपो रेट 50 बेसिस पॉइंट्सनं कमी करण्याचा निर्णय आरबीआयनं घेतलाय। रेपो रेट 5.50% आला असून रेपो रेटमध्ये कपात झाल्यानं बँकांकडनं गृहकर्ज, वाहन कर्जाच्या दरामध्ये आता कपात केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे वाहन कर्ज आणि गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांचा महिन्याचा हप्ता कमी होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जम्मू काश्मीरमधील जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं लोकार्पण झालं। चिनाब नदीवरील बांधलेला हा पूल अभियांत्रिकी आणि कौशल्य तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण आहे। आर्च तंत्रज्ञानावर आधारित हा पूल 359 मीटर उंच, 1315 मीटर लांब आहे। तो आयफेल टॉवरपेक्षा सुद्धा उंच आहे। तर चिनाब रेल्वे पूल हा 321 मीटर उंच आहे। आयफेल टॉवर 312 मीटर, स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर, तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 93 मीटर। त्यामुळे जगातला सर्वात उंच पूल हा ठरलेला आहे।